नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आरंभ थोड्या कामासाठी जयपूरला गेलाय. तो संध्याकाळी आला की मी या विषयाविषयी त्याच्याशी बोलते. वाटल्यास तूही ये, रात्रीचं जेवण आमच्या सोबत कर, दादी बजरंगला म्हणाली. जी माझी सा, मी नक्कीच येईल. राम राम असं म्हणून बजरंग तिथून निघून गेला. इकडे दादीसा शुभांगीवरती फार खुश होती. त्यांनी तिला बोलावून घेतलं. बहुराणी, अरे ओ शुभांगी, दादीसा म्हणाल्या. जी दादीसा. शुभांगी लगेच किचनमधून बाहेर आली. ये इकडे माझ्याजवळ बैस, दादीसा म्हणाली. मग शुभांगी दादीसांजवळ बसली. दादीसानं तिच्या गळ्यामध्ये स्वतःच्या गळ्यातील एक मोत्यांची माळ काढून तिला घातली. दादीसा, हे काय? शुभांगी ती माळ पाहून न समजून म्हणाली. हे तुझं बक्षीस. बक्षीस? मी समजली नाही दादीसा, शुभांगी म्हणाली. अगं छोरी, आज तू बजरंगला जो काही उपाय सांगितलास ना, त्यासाठी माझ्याकडनं तुला बक्षीस. आज मी फार खुश आहे, दादीसा म्हणाल्या. मी तर सहज सांगितलं दादीसा, बक्षीस देण्यासारखं काय त्यात, शुभांगी म्हणाली. आता मी दिलंय ना, तर मग तू असू दे. तुला अजून काही हवं असेल तर तेही माग, दादीसा म्हणाली. शुभांगीला लगेच तिला दुसरी खोली हवी आहे ते आठवलं आणि तिनं दादीसांकडे पाहिलं. काय झालं छोरी, काही हवंय का? दादीसा तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून म्हणाल्या. हो, शुभांगी कसरत म्हणाली. अगं मग माग की, काय पाहिजे तुला? दादीसा तिच्या चेहऱ्यावरती हात ठेवून म्हणाली. दादीसा, ते मला दुसरी रूम हवी आहे, शुभांगी म्हणाली आणि पटकन डोळे मिटून घेतले. दादीसाचा काहीच आवाज आला नाही. ते पाहून शुभांगीनं हळूच डोळे उघडून दादीसांकडे पाहिले तर दादीसा तिच्याकडेच पाहत होत्या, अगदी निर्विकार चेहऱ्यानं. आरंभ तुला म्हणाला ना, दादीसा नाराज होत म्हणाली. नाही दादीसा, मलाच हवी आहे. तुम्हाला तर माहीत आहे ना की लग्न कुठल्या परिस्थितीत झाले ते, मग आपणही त्यांना समजून घ्यायला हवं ना, शुभांगी दादीसाचा हात हातात घेऊन म्हणाली. पण बाळा, यामुळे तुमच्यामध्ये अजून दुरावा वाढेल, दादीसा म्हणाली. दादीसा, मी जर अशी जबरदस्ती त्यांच्या आयुष्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागले तर कदाचित ते अजून माझ्यापासून दूर राहतील, असं नाही वाटत का तुम्हाला? शुभांगी म्हणाली आणि दादीसाला ते कुठेतरी पटलं. तुला काय वाटतं, तू आरंभपासून दूर राहून तो तुझ्याकडे ओढला जाईल, दादीसा म्हणाली. ते नाही माहीत, पण निदान त्यांचा राग थोडा कमी होईल, शुभांगी म्हणाली. ठीक आहे, आता तू सगळं ठरवलंयस तर मग मी नाही म्हणणार नाही. तू राहू शकतेस दुसऱ्या खोलीत, दादीसा दीर्घ श्वास घेत म्हणाली. थँक्यू दादीसा, व्हेरी मच, शुभांगी म्हणाली आणि तिने दादीसाला मिठी मारली. वेडी कुठली, असं म्हणत दादीसांनी तिच्या पाठीवरनं हात फिरवत तिला थोपडलं. इकडे संध्याकाळ होत आली होती. दिवे लागण्याची वेळ झाली होती. सिया आणि शुभांगीनं घरातील देवासमोर दिवा लावला आणि शुभांगी बाहेर तुळशीला दिवा लावण्यासाठी दिवा घेऊन बाहेर अंगणात गेली. तोच आरंभची गाडी हवेलीच्या गेटमधून आत आली आणि ते पाहून शुभांगीनं पटकन घुंगट ओढून घेतलं. तिनं तुळशीला दिवा लावला आणि फेऱ्या मारून प्रार्थना करत उभी राहिली. तिला पाहून आरंभ तिच्या जवळ आला आणि त्यानं गळा खाकरला. जी कुंवरसा, शुभांगी म्हणाली. मी डिवोर्स पेपर्स तयार करून आणलेत, आरंभ तिला म्हणाला. ठीक आहे द्या, असं म्हणून शुभांगीने ते पेपर्स मागितले. इथे नाही, रूममध्ये ये, असं म्हणत आरंभ हवेलीच्या आतमध्ये निघून गेला. मग शुभांगीनं एक दीर्घ श्वास घेत पुन्हा तुळशीला नमस्कार केला आणि त्याच्या मागे आतमध्ये निघून गेली. आरंभ त्याच्या रूममध्ये येऊन ते सगळे पेपर्स पाहत होता तितक्यात शुभांगीनं त्याच्या दारावरती टकटक केलं. त्यानं तिच्याकडे पाहिलं तर ती दारामध्ये उभी होती. कम, त्यानं तिला आवाज दिला आणि ती लगेच आत आली. हे घे पेपर्स आणि नीट वाचून घे आणि इथे इथे सह्या कर, आरंभ तिला म्हणाला. शुभांगीनं ते पेपर्स हातामध्ये घेतले आणि तिनं सह्या करण्यासाठी त्याला पेन मागितला. अगोदर वाचून तर घे, इंग्लिश वाचता येतं ना, की मी वाचून दाखवू, आरंभ म्हणाला. गरज नाही, तुम्ही यामध्ये आपल्या घटस्फोटाबद्दलच लिहिलं असेल ना, बाकी माझ्याकडनं घेण्यासारखं तर तुम्हाला काही नाही. एवढं म्हणून शुभांगीने
त्यानं सांगितलेल्या ठिकाणी सह्या केल्या. आरंभ तिच्याकडे पाहत होता. ती अजूनही घुंगटमध्येच होती. हे घ्या, असं म्हणून शुभांगीने ते पेपर्स त्याला दिले आणि ती तिथून जातच होती. तुला खरंच या घटस्फोटाच्या बदल्यात माझ्याकडनं काही नकोय? आरंभ तिच्या सह्या पाहून तिला पाठीमागून म्हणाला. शुभांगीचे बाहेर जाणारे पाय थांबले. 2 सेकंद थांबून ती त्याच्याकडे वळाली. हवंय ना, शुभांगी म्हणाली. काय? आरंभ भुवया उंचावून म्हणाला. फक्त 6 महिने. एवढं बोलून शुभांगी तिथून निघून गेली. 6 महिने? या 6 महिन्यात ही असं काय करणार आहे आणि कशासाठी हवेत तिला हे 6 महिने? आरंभच्या मनामध्ये प्रश्न पडला. असेल काय? मला काय करायचंय? डिवोर्स पेपर्स तिनं साईन केलेत, बस मी मोकळा झालो. आता लगेचच हे पेपर्स मी वकिलांना नेऊन देतो आणि आमचं हे जबरदस्ती झालेलं लग्न रद्द होईल. सपना यायच्या आतमध्ये मला हे सगळं करावं लागणार आहे. असं म्हणून आरंभ त्या पेपर्सकडे पाहून हसला आणि लगेचच ते पेपर्स त्यानं त्याच्या कपाटामध्ये ठेवून दिले आणि त्यानंतर तो फ्रेश व्हायला निघून गेला. इकडे दादीसानं बजरंगला रात्रीच्या जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. बजरंग अगदी वेळेवरती हवेलीत आला. दादीसानी त्याचं स्वागत केलं. रामराम माजीसा, बजरंग हात जोडून म्हणाला. रामराम, ये बस, दादीसा म्हणाली. मग दोघेही कारखान्याविषयी बोलत होते. थोड्या वेळानं आरंभ सुद्धा फ्रेश होऊन खाली आला. अरे कुंवरसा, रामराम, बजरंग आरंभला पाहून म्हणाला. आरंभनं स्मित करत हात जोडले आणि दादीसांजवळ येऊन बसला. पहिल्यांदा तर तुमच्या लग्नासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं लग्न कधी झालं कळालंच नाही. असो, पण खूप गुणी आणि सुंदर बहुराणी भेटली तुम्हाला, बजरंग म्हणाला. धन्यवाद. आरंभ डोळे गोल गोल फिरवत असंच तिरकसपणे त्याला म्हणाला. आरंभ, कारखान्याचा प्रश्न सुटलाय, दादीसा हसत म्हणाली. म्हणजे बजरंग काकासा तयार झाले? आरंभ आश्चर्यानं म्हणाला. हो, मला माजींचा मुद्दा पडलाय. कारखान्यासाठी बागायती जमीन वापरणं योग्य नाही, बजरंग म्हणाला. याचा अर्थ तुम्ही कारखाना टाकणार नाही? आरंभ पुन्हा म्हणाला. असं कसं? त्या कारखान्यासाठी मी आजपर्यंतची सगळी पुंजी लावली आहे. कारखाना तर मी उभा करणारच, बजरंग म्हणाला आणि आरंभने त्याचं बोलणं न समजून त्याच्याकडे पाहिलं. कारखान्यासाठी बागायती जमीन न वापरता आपल्या गावाजवळ जे मोकळं गायरान आहे ना, ते वापरण्याचा निर्णय बजरंग आणि आम्ही घेतलाय, दादीसा म्हणाली. हो, आणि ते गायरान या जमिनीपेक्षा कितीतरी मोठं आहे, त्यामुळे मला त्यामध्ये बऱ्याच गोष्टी करता येतील, बजरंग बोलला. माजीसा, उगाच गाव तुम्हाला हुकूम म्हणत नाही. तुम्ही आणि तुमच्या गोष्टी सगळ्यांच्या हिताच्या असतात. धन्यवाद. मी जर गावामध्ये बागायती जमिनीवर कारखाना उभा केला असता तर कदाचित गाववाले माझ्या विरोधामध्ये गेले असते, परंतु बहुराणीनं जो उपाय सांगितला त्यामुळे मला खूप जास्त फायदा होईल. माझा कारखानाही उभा राहील आणि गावातले लोक सुद्धा माझ्या बाजूने राहतील, बजरंग बोलला. आमची बहुराणी आहेच गुणवान. ती जितकी सुंदर आहे तितकीच हुशार सुद्धा आहे, दादीसा मुद्दाम आरंभकडे पाहून म्हणाली. आरंभला तर काहीच समजत नव्हतं, कारण काय झालं हे त्याला माहीतच नव्हतं. खरंच कुंवरसा, तुम्ही खूपच नशीबवान आहात. तुमच्या आई पण अगदी अशाच होत्या, बजरंग म्हणाला. आरंभ, ते गायरान कारखान्यासाठी वापरायचं आहे तर त्यासाठी काय करावं लागेल हे बजरंगला सांग. यामध्ये तू मदत करू शकतोस. हो, उद्योगधंद्यासाठी सरकार अशा जमिनी देतं, त्यासाठी आरंभने त्याला काय काय करावं लागेल ते सगळं बजरंगला सांगितलं. यामध्ये तुम्हाला कुठे काही अडचण आली तर मला फोन करा, मी पाहून घेईल, आरंभ म्हणाला. खूप खूप धन्यवाद कुंवरसा. माजीसा, आता आपल्या गावची प्रगती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, बजरंग म्हणाला. त्यामुळेच तर आम्ही तुम्हाला यामध्ये पाठिंबा देत आहोत, बजरंग. आता कोणताही मुलगा आपलं घर बायको सोडून शहरामध्ये कामाच्या शोधामध्ये जाणार नाही, दादीसा डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणाली. जेवण तयार आहे, तुलसी त्यांना येऊन म्हणाली. बरं बजरंग, चला जेवत जेवत बोलूयात. तुलसी, अवंतिका आणि दामाजी कुठे आहेत? दादीसा डोळ्यातील पाणी पुसत म्हणाली. ते बाहेर गेलेत, त्यांना उशीर होईल म्हणालेत, तुलसी बोलली. ठीक आहे. मग आरंभ, दादीसा आणि बजरंग डायनिंग टेबलवरती येऊन बसले. त्यांच्यासोबत तुलसी देखील होती. सिया आणि शुभांगी त्यांना वाढत होत्या. शुभांगीनं घोंगट टाकला होता.
माझीसा, खरंच तुमची बहुराणी खूप संस्कारी आहे. या जमान्यातही ती घुंगट टाकून आहे. त्या घुंगटमध्ये पाहून बजरंग दादीसांना म्हणाला, नवी नवीली दुल्हन आहे. बरं, जेवायला सुरुवात कर, दादीसा म्हणाली. मग तिघेही जेवत होते आणि जेवण खूप सुंदर बनलं होतं. भाभी, काय सुंदर जेवण बनवलंय, माइंड ब्लोईंग. आरंभ सियाकडे पाहून म्हणाला. खरंच खूप चविष्ट आणि रुचकर जेवण झालंय आज, बजरंग देखील म्हणाला आणि त्यावर दादीसा गालात हसली. कारण आज जेवण सियानं नाही तर शुभांगीनं बनवलं होतं. कुंवरसा, जेवण मी नाही बनवलंय, सिया म्हणाली. ओह, काकीसानं बनवलंय का, आरंभ तुलसीकडे पाहून म्हणाला. नाही, आरंभ आजचं जेवण शुभांगीनं बनवलंय, सिया म्हणाली. आणि ते ऐकून आरंभनं शुभांगीकडे पाहिलं. वा बहुराणी, सर्व गुण संपन्न आहे, बजरंग बोलला. अशी अडाणी मुलगी या खानदानाची बहू होऊच शकत नाही. पाठीमागने एक खणखणीत आवाज हवेलीमध्ये गुंजला. तारा, दादीसा म्हणाली. मॉम, आरंभ पुटपुटला. सगळे तिच्याकडे पाहत होते. तर मग मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं, इथनं पुढे शुभांगीचं आयुष्य खडतर होईल की सोपं होईल? अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत पुढे. परंतु तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील ही लव्ह स्टोरी तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.